शिक्षण प्रसारक मंडळ मूलद्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित या कर्मवीर महाविद्यालय मूल राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विशेष वार्षिक शिबिर 18 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान इथं पार पडत आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाला सर आपण मला बोलवलं याबद्दल मी माझ्या वतीने आणि या मला घडवणाऱ्या प्रत्येक माझे गुरुजन, आई वडील आणि या निसर्गाच्या कणाकणाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो। तसेच या शिबिरामध्ये विविध गावांमधून विविध भागांमधून आपण विद्यार्थी इथं महाविद्यालयात शिकत आहात आणि महाविद्यालयात शिकण्यासोबत या कॅम्पमध्ये जे काही अनुभव नवीन शिकत आहात त्या अनुभवान शिकता शिकता हे अनुभव घेऊन उद्याचं राष्ट्र भविष्य तुम्ही घडवणाऱ्या धगधगत्या रक्तातल्या तडमडत्या उद्याचं तेजोमय उज्ज्वल भारतीय भविष्य आपल्या विचारांनी आणि आपल्या आचारांनी घडवू पाहणाऱ्या माझ्या तमाम भाऊ आणि बहिणींना माझा नमस्कार। ज्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला त्या तमाम संत व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। खऱ्या अर्थानं आज जे इथपर्यंत मी आलो, आज सकाळी मी चहा पिऊन निघालो, आज दिवसभर जेवण नाही केलं, पण हा आटापिटा कशासाठी यावर मी शेवट बोलणार आहे। पण सर्वप्रथम आजचा जो माझा विषय आहे राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक या विषयावर आपण बोलूया, कारण आता जो मुद्दा सांगितला त्याचा सार शेवट निघणार आहे, पण आपल्याला सुरुवात जिथून करायची आहे तो विषय राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक आहे। खऱ्या अर्थाने युवा कोणाला म्हणावं, युवा कोणाला म्हणावं? माझ्या ताई आणि भाऊंपैकी पटकन एक जण उठा आणि सांगा युवा म्हणजे काय? पटकन। तुम्ही NSS चे वाघ आहात, लक्षात ठेवा, महाविद्यालयातून मोजके निवडलेले वाघ आहात तुम्ही। पटकन कुणी सांगा युवा कशाला म्हणू? पटकन पटकन। तुम्ही म्हातारे आहेत का? युवा तर मग बोलायला काय हरकत आहे? पटकन उभं राहतं, चुकलं तरी चालते, तोंडातून शब्द नाही फुटले चालते। जो नेहमी उत्साही असतो, कोणत्याही कार्य करण्यात आपला 100% योगदान करू शकतो, वाह वाह, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करतो, अशांना आपण युवा म्हणू शकतो। वाह वाह, धन्यवाद दादासाठी। NSS क्लॅप गो। मी प्रश्न विचारले ते पटकन उत्तर देत चला, चुकलं तरी चालते, तोंडातून शब्द नाही फुटले तरी चालते। त्यांनी सांगितलं उत्साही असतो, युवा कसा असतो? तुमचा उत्साह असा वाटत आहे की जमिनीत पाताळमध्ये गड्ड्यात गेला की काय? आता त्याला शोधण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचे आपल्याला माणसं बोलवावं लागेल की काय, की आपला उत्साह किती आतमध्ये गेला असेल याचा शोध करावा लागेल काय? मला असा प्रश्न पडलाय, पण तसा मला पडलेला प्रश्न चुकीचा असू शकतो, कारण तुमचा उत्साह तुमच्या मनामध्ये अंतर्मनात आहे, पण बाहेर मी समजू शकतो। सर 6 ते 7 दिवस हा जो कॅम्प असतो, एवढा आटापिटा असतो, याच्यामध्ये तुमची परिस्थिती मी समजू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंड्याला बाहेरून फोडलं तर त्याचा ऑमलेट बनतं आणि अंड जर आतून फुटलं तर नवीन जीवाला जन्म देतं, बरोबर आहे? मी असेल आधी मान्यवर आले, तुम्हाला मार्गदर्शन भाषण सांगून गेले, आम्ही थोड्या वेळ सांगतो, तुम्ही मस्त मोटिवेट होतात, हे बाहेरून देणं झालं। पण ज्या दिवशी ज्या माणसाच्या मनात आतून आतमध्ये आग लागेल, आतून पेटून उठेल, तो खरा युवा आणि तो देशाचं भविष्य घडवेल। मी एकदा असाच कार्यक्रमात गेलो होतो, असंच मस्त चांगलं भाषण सांगितलं, एक जण आपला एक पोरगा पटकन उभा झाला, सर म्हणे आता करणार म्हणजे करणार, आता करणार, या वर्षी मी अधिकारी बनतोस, MPSC 1 वर्षात काढतो सर म्हणे। पटकन उठला, मी दचकून गेलो, एवढ्या जोरात बोलला हातातला माईक खाली पडला, मी दचकून गेलो। आता म्हणलं बल पाहू, 1 महिन्यानं पुन्हा भेटला, बसमध्ये जात होतो, अरे म्हणलं का म्हणते तुझी तयारी, कसं आहे म्हणलं, तू चांगला हुशार आहे, उत्साही वाटते म्हणलं युवाला। अजी का सर म्हणते, एक तर जागा नाही निघत म्हणते, आणि त्या जाग्यामध्ये का आपला नंबर लागते का म्हणते। तो युवा म्हणावं की धुवा म्हणावं,
हा मला प्रश्न पडला. मग युवा कशाला म्हणावं? स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्ञानाचा मूर्तिमंत झरा, पर्वतापेक्षा प्रचंड असा आत्मविश्वास, सिंहासारखी निर्भयता आणि दुधासारखं शुभ्र असं ज्याचं चारित्र्य आणि जगही आश्चर्यात पडेल असं ज्याचं व्यक्तिमत्व, तो युवा आहे. काय म्हणतात स्वामी विवेकानंद? आपल्यामध्ये ते असलं पाहिजे, ते त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. पण आजचा युवा आम्ही कसं बघतो? प्रेयसीच्या डोक्यावर मांडी ठेवून वादळ वाऱ्यावर झोके घेत तू मला कधी भेटायला येशील याची वाट बघत बघत, तिनं जर नाही म्हटलं, विष पिऊन हॉस्पिटलमध्ये जात जात मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेला आजचा युवा. मी सर्वांना दोष देत नाही, बरोबर, सर्वांना दोष देत नाही, युवती सुद्धा, ठीक आहे. मग आज आपण काय करतो आहे? कॉलेजच्या टपरीवर बसून या दुनियादारीच्या जगत जगता जगता आपल्या जीवनाचा टाइमपास करत, ती सध्या काय करते हा विचार करत आपल्या जीवनाचा पूर्ण सैराट करून टाकलेले आपण युवा नाही का? बरोबर आहे? बरोबर आहे का? अरे कोमात गेले का सर्व? बरोबर आहे? पटत आहे का काय बोलतोय तर? मग जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरणाऱ्या आजच्या पोरांना मला सांगावं लागतं, एका हातात खराटा घेऊन ज्यांनी रस्त्यावरची घाण साफ करता करता रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली, त्या गाडगे बाबांच्या विचाराच्या मागे फिरणं चुकीचं की बरोबर? ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या तालावर इंग्रजांना आव्हान दिलं आणि भजनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मनात विचार पेरले, त्या राष्ट्रसंतांच्या विचारावर चालावं लागेल. ज्या बाबासाहेबांनी खळत्या परिश्रमातून वर्गाच्या बाहेर बसून शिकले, परदेशातून शिकून आले, उच्च न्यायाधीशाची नोकरी भेटत होती, इंग्रज म्हणे नोकरी करा, पण त्यांनी ती नाकारली आणि आपल्या वंचित पिढी शोषित महिलांना वर आणण्यासाठी ज्यांनी कार्य केलं त्या बाबासाहेबांचे विचार, ज्या सावित्रीबाई महात्मा फुलेंनी अखंड जीवनभर यातना सोसल्या, त्यांचे विचार आम्हाला पुढे न्यावे लागेल. आणि खऱ्या अर्थानं आम्ही तेव्हा युवा म्हणून स्वतःला म्हणू. सर पण कधी युवा होते, आताही युवा आहे. बरं, किती जणांना वाटते सर युवा आहे आणि युवा नाही म्हणून? कुणाला अर्धच वाटते सर? आहे ना? आता युवा कसं म्हणावं? मी पहिलं वाक्य सांगितले, युवा उत्साह, मूर्तिमंत जरा, प्रचंड आत्मविश्वास. सर बद्दल सांगायची एक आठवण म्हणजे तुम्हाला सांगतो, मला खूप आवडलं सर. आता आम्ही चर्चा पण निघली. मी महाविद्यालयात असताना सावलीला इंद्रधनुष्य कॅम्पची निवड होती, तिथे गेलो होतो, चंद्रपूरहून आलो. आता आम्हाला सांगितलं होतं कॉलेजवाल्यांना, काही कॉलेज म्हणजे त्यांनी नियम बरोबर सांगायला पाहिजे, ठीक आहे. आता याच्यामध्ये कॉलेज आणि माझ्यामध्ये कम्युनिकेशन न झाल्यामुळे मी गेलो उत्साही. आपलं काही नाही, जिथं भेटलं तिथं जायचं, कारण शिकायला मिळते. गेलो. आता तिथं वय माझं 25 वर्षाच्या वर होतं. तिथं म्हणे तुम्हाला गोंडवाना विद्यापीठाचे आपले तुम्हाला भाग नाही घेता येईल म्हणे, कारण तुमचं वय 25च्या जास्त आहे. म्हटलं आता कसं, मला बोलू तरी द्या. पण नाही म्हणे. मग सरांनी रिक्वेस्ट केली, सर ज्युरी होते आणि मला तिथं मिमिक्री मी नकला करतो, मी करू दिलं. त्याबद्दल सर मी तुमचं खूप खूप आभार मानतो. असा युवा असावा. टाळ्या वाजवा. बरं झालं NSS कॅप लक्षात आहे. कारण असा युवा असावा जो अरे तेवढ्या दुरून तो पोरगा आला, बसमध्ये पायदळ आला, बसमध्ये धूळ खात आला, नाका तोंडात धूळ गेली, उपाशी आला. त्याच्या युवकाची जाण एका दुसऱ्या युवकाने जो आज शिक्षक आहे ती जाणली आणि तो खऱ्या अर्थाने युवक आहे. मग हे एकमेकाची जाण आपल्याला ठेवावं लागेल, एकमेकाची नाळ आपल्याला ठेवावं लागेल. मग हे करत असताना आपण आपली हे कशा पद्धतीने आपण तयार होऊ याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मग हे तयार होण्यासाठी आपल्याला आज कोणत्या पद्धतीने आपण जीवन जगतो आहे, कसं जीवन जगतो आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. तुम्हाला एक सांगावं वाटतं,
भगत सिंग म्हणायचे, मेरी कलम मुझसे वाकिफ है इस कदर, मैं इश्क लिखना चाहूं तो इन्कलाब लिख देता हूं. आणि आजची आमची पोरं म्हणतात, तू मला कधी भेटायला येशील हे सांग ना. व्हॉट्सअपवर मेसेज जातो, इकडून टुक तिकडून टिक, पुन्हा तिकडून टुक इकडून टिक, टिक टुक टिक टिक टिक. अरे बापू, जेवण झालं ना रे, ये माझे वाले. अहो थांब आहे, अभ्यास करत आहो. हा पुरा प्रेमाचा अभ्यास करून चालला. सुभाषचंद्र बोस काय म्हणाले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजचे पोर काय म्हणतात, तुम मुझे चुना दो मैं तुम्हें तंबाखू दूंगा. आता म्हणलं किती आपण. असं आम्हाला युवा घडवायचा आहे का? असं आम्हाला युवा घडवायचा आहे का? अरे ज्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना नासा मध्ये नोकरी मिळत होती, त्यांनी ट्रेनिंग झाल्यानंतर ती नाकारली आणि इस्रो मध्ये येऊन काम केलं आणि त्यांचं निधन निर्वाण तुम्हा युवकांना, आपल्यासारख्या युवकांना मार्गदर्शन करताना झालं. जेव्हा ते या जगातून गेले, त्यांच्याकडे फक्त 6 कोट होते, जे DRDO ने 3 दिले होते, 3 स्वतःचे होते. 2,500 ते 3,000 पुस्तकं होती आणि आपली जे पेन्शन मिळत होती ती आपल्या ग्रामपंचायतीला त्यांनी दान करत होते. काही जमलं नाही, त्यांनी आपल्यासारखी मालमत्ता जमवली नाही. त्यांचं इकडं लग्न जुळलं होतं, पोरगी पाहण्याचा कार्यक्रम होता आणि तिकडं एपीजे साहेब मिसाईल बनवत होते. इकडे म्हणे, अरे बापू ये पोरगी पाहायला येणार आहे. मग थांबा मिसाईलवर लक्ष केंद्रित केलं आणि नंतर त्यांनी मग कधी आयुष्यात लग्नच केलं नाही. मग हे आदर्श आम्हाला आमच्या समोर ठेवावे लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःला घडवू. स्वामी विवेकानंद काय म्हणतात कि संसार की सभी शक्ति आपके अंदर है, आप चाहो तो कुछ भी और सब कुछ कर सकते हो. क्या कर सकते हो? सब कुछ कर सकते हो. तुम बैठे बैठे नख से नख कुतर सकते हो. बरोबर? काही जण कुतरत आहे म्हणून सांगितलं. बैठे बैठे नख से नख कुतर सकते हो. बैठे बैठे यहाँ से दिमाग में मेरे घर में क्या बना रहा होगा ये सोच सकते हो. लेकिन ये सोचने के बजाय अगर तुम मन में ठानोगे तो कुछ भी और कहीं भी बन जाओगे. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा, लढा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय प्राप्ती होत नाही, लक्ष्य प्राप्ती होत नाही. मग हे सांगत असताना थोडं मी इथपर्यंत कसा पोहोचलो, कारण माझा विषय आहे राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक. मी थोडं युवकांबद्दल सांगितलं. आता राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रवास आणि माझा प्रवास, इथून आपली जबाबदारी आणि कर्तव्य आणि देश आणि समाजासाठी आपलं काम काय हे सांगतो. मी जवळपास आता दादांनी सांगितल्याप्रमाणे 488च्या जवळपास स्पर्धा केल्या, 500च्या आसपास, आणि त्याच्यातल्या बहुतेक जिंकल्या. ठाणे, मुंबई सारख्या, कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाऊन मी हरून परत आलो. जवळच्या स्पर्धा जिंकत होतो, विदर्भस्तरीय वगैरे, पण राज्यस्तरीय हरत होतो. एखादी जिंकली. पण मी तिथे गेल्यानंतर मला विचारायचे, कॉलेज कधी पैसे देत नव्हते, कधी देत होते, स्वतःच्या पैशाने जातो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज हा 12वी नापास झालेला पोरगा, जेव्हा मी 12वी नापास झालो, 12वी नापास झाल्यानंतर माझ्या सोबतीच्या काही लोकांनी म्हणालं, माझ्या आईला म्हणत होते की तुझा पोरगा तर हुशार आहे, मोठं सांगत होती. मी हुशार होतो, मराठी मीडियम होतो 10वी पर्यंत, पण मी डायरेक्ट इंग्लिश मीडियम मध्ये सायन्स मध्ये उडी घेतली. आता का समजणार गावच्या मुलाला, आर्ट, कॉमर्स, सायन्स. आता माझी आई शाळेत चपराशी होती, काय करायचं सायन्स मध्ये ऍडमिशन घेऊन सांगितलं, मी घेतलं. आता खूप मला तिथं पण ट्युशन लावावं लागली, 5-5 हजाराची. 2009-10ची गोष्ट आहे. 5 हजाराची मला असं वाटलं कॉलेजमध्ये आपण फी भरतो, ट्युशन लावायची का गरज आहे. पण आता 11वीचे क्लासेस झाले, 12वीचे होत नव्हतं, प्रॅक्टिकल होत होतं. मग मी नापास झालो. मग नापास झाल्यानंतर त्या पोरांनी असं म्हटलं, तुम्ही तर मोठं सांगत होते की तुमचा पोरगा हुशार आहे. मला म्हणाले, तू जाऊन रेल्वेवर जीव दे. का वाटलं असेल त्या पोराला, 17-18 वर्षाच्या पोराला का वाटलं असेल. प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर मध्ये त्या दिवशी
25 मे 2011 दिवसभर चंद्रपूर फिरलो, हातात झालो आणि फिरू फिरू बेजार झालो. पाण्याच्या टाकीजवळ आलो. तिथून माझ्या गावाकडे एक ऑटो लागतात, तिथं येऊन थांबलो. मला प्रियदर्शन सभागृहाजवळ एक कार्यक्रमाचा बोर्ड दिसला, व्याख्यान होतं. गेलो. ते व्याख्यान ऐकून त्या दिवशी माझ्या अंगावर असे शहारे आले. त्या महापुरुषांचा, संतांचा प्रवास ऐकून असं समजलं, आप चाहो तो कुछ भी और सब कुछ कर सकते हो. मग त्या दिवशी ठरलं आपल्याला 12वी पास करायची म्हणजे करायचीच आहे. 2012 मध्ये जग बुडणार होतं. मला माहित होतं तिकडं जग बुडलं नाही बुडलं, भूकंप येणार नाही येणार तरी चालेल, मला माहित नाही. आपल्याला 12वी पास करायचे. मग पागलासारखा गॉस थेरम म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, अल्केन अल्केन अल्काईन म्हणजे काय, हे सगळं प्रत्येक शिक्षकाला पागलासारखं जाऊन विचारत होतो. सर हे असं कसं, ते सर असं कसं, हे सांगा नाही असं कसं होते. कारण जोपर्यंत तुम्ही पागल होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काही भेटत नाही. आता 2 प्रकारचे पागल असतात. मी आहो, माझ्या डोक्यात मला काही नाही समजत आहे, मी समजा काळी कचरा खाता, अंगावर कपडे नाही, हा झाला पागल, ज्याला आपण मेंटल म्हणतो, ज्याला भान नाही. दुसरा असा पागल, अरे थॉमस अल्वा एडिसन, याला शाळेतून काढून टाकले यांना, बरोबर. त्यांच्या आईला सांगितलं तुमचा पोरगा आमच्या शाळेत शिकण्या लायक नाही आहे, त्याची बुद्धी एकदम कमकुवत आहे. पण त्याच्या आईने त्यांना घरी नेलं आणि सांगितलं, बाळा सर म्हणाले तू एवढा हुशार आहे की तुझ्या लायक ही शाळा नाही आहे, म्हणून त्याला घेऊन जा. त्याच्या आईने घरी शिकवलं त्याला. मग त्यांचं पत्र त्यांना आई मरण पावल्यानंतर सापडलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा एकदम बुद्धू आहे, त्याला इथून घेऊन जा. पण त्या थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लावला आणि घर बसल्या लोकांनी त्यांना पीएचडी दिली. पागल बनले होते ना. एक ट्रेनचा डब्बा होता, तिथं ते विजेचा शोध लावत होते, ते डब्यामध्ये आग लागली होती, त्यांना डब्यातून काढून टाकलं. पागल बनले होते ना. पागल आपल्याला बनावं लागेल, पण ते बनण्यासाठी स्वतःतून पेटून तर उठावं लागेल. पण आज जर 2012 मध्ये पास झालेला पोरगा आज गोंडवाना विद्यापीठातून आंबेडकर थॉट्स मध्ये मेरिट मध्ये आला 2023 मध्ये. 12 मध्ये मी नापास झालो होतो. 12 मध्ये मी नापास झालो होतो, पण मला जेव्हा चक्कर मारली गावात 2012 मध्ये पास झालो. मग पास झालो. प्रत्येक जण तू पास झाला का, पास झाला का, म्हटलं हो पास झालो. एकही तोंडावर शब्द नव्हता. बरं हे तर सर मला पास होण्याचा आनंद नव्हता, पण त्या दिवशी संध्याकाळी आईने गरमागरम भजे खाल्ले त्याचा आनंद होता. अरे ज्या आपली आई, ताजी आई चपराशी होती, ज्याकडे शिकवत होतो सर, पोरं म्हणायचे तुझी आई झाडू मारते हे करते, पण मला तुमच्यासारखे चांगले शिक्षक भेटत होते. त्यांनी सांगितलं बघ तुझी आई चांगलं काम करते, ते स्वच्छता करते, भले ती पगार मिळत असेल, चांगलं काम आहे लक्षात ठेव. चांगलं कुठेतरी सांगणं गरजेचं आहे, पोरांना पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. आणि निगेटिव्ह तर सगळे करतात, तुला हे जमत नाही, तू हे करू शकत नाही, तू हे करत नाही, तू असं तू तसं. आणि आपले भाऊ-बंदकीचे लोक तर जास्तच असतात. अहो माय एवढी मोठी झाली कवा लग्न करतीच. अरे तू लग्न कवा करते. एखादी पोरगी जर लग्न झालेली असेल घरी येऊन असेल, अहो ही सासरी नाही गेली का, काय गडबड आहे का हिची काय. म्हणजे आम्ही महिला कुठले विचार आणि काय करायला पाहिजे, आम्ही काय विचार करतो, सुख म्हणजे नक्की काय असते, म्हणजे शालिनी गौरीच्या मागे लागली आहे, बरोबर आहे, हा विचार करतो. तर या विचाराला बाजूला ठेवून आम्ही स्वतःला घडवण्यासाठी काम केलं पाहिजे. मग हे सांगत असताना आता राष्ट्रीय सेवा योजनेचे जे शिबिर आहे, त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये आपण काय काय शिकतो आणि कसं शिकतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये आपण गाव स्वच्छता केली असेल, गाव स्वच्छता केली, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही संध्याकाळी केले, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर इथून ऐकले कार्यक्रम. सगळ्यात मोठी कसरत सांगू का तुम्हाला, इथं बसून तुमचे पाय दुखत असेल, तुमचा मेंदू दुखत असेल, तुमच्या डोळ्याच्या पापण्या दुखत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यावर मात करून
जो इथं बसून हे सर्व पाहतो, ऐकतो, आत्मसात करतो, तो उद्या जीवनात काहीतरी करतो. शेतात जे पीक आपण पिकवतो, सगळेच पीक जगत नाही, त्याच्यातले काही पीक मरतात. काही पिकाला बोंड येत नाही कापसाचे, काही पिकाला चांगले बोंड येतात, कारण ते जमिनीतून शोषण करतात. खत असेल, पाणी असेल, तर तुम्ही हे खत पाणी जे दिलं जात आहे एनएसएसच्या माध्यमातून, ते तुम्ही आत्मसात करत आहात. म्हणून हे करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प असतात. आता गोंडवाना विद्यापीठाचा कॅम्प असतो, इंद्रधनुष्य आंतर महाविद्यालयीन पहिले निवड होते. ते किती जणांनी केला? कोणी गेलो होतं? कोणी गेलो होतं का आपल्यापैकी? अच्छा, तुम्ही गेले होते, छान. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय असतं? तर इंद्रधनुष्य कॅम्प मध्ये त्याच्यामध्ये नाटक, नृत्य, गायन, नकला, मिमिक्री, वक्तृत्व स्पर्धा, वाद्य स्पर्धा, अशा प्रकारच्या अनेक सांस्कृतिक स्पर्धा असतात. याच्यामध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला राज्य स्तरावर पाठवतात. मी गेलो होतो, माझी निवड नकलासाठी आणि मिमिक्रीसाठी, नाटकसाठी झाली होती. तहान आणि राज्य स्तरावर नाटक बसवलं होतं नागपूरला, ती इंद्रधनुष्य कॅम्प झाला होता तिथं. आता याच्यामध्ये हे करत असताना ज्याच्यामध्ये काही ना काही उपजत गुण असतात त्याला आपण वाव दिली पाहिजे. शिक्षक चांगल्या पद्धतीने ओळखतात, त्या पोराला सांगतात पुढे, अरे शिक्षकाने एक हात मदतीचा दिला तर तुमचं काम आहे दुसरा हात मदतीचा देणं आणि स्वतःच्या गुणाला वाव देऊन पुढे जाणं. आज जे बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये जगातून अव्वल आले, कशामुळे? त्यांच्या उपजत गुणांना त्यांनी वाव दिला, त्याच्यामुळे. मग यासोबतच उत्कर्ष नावाची स्पर्धा असते राज्य स्तरावर, ज्याच्यामध्ये पथनाट्य, भारूड, पोवाडे, लोककला, त्याच्यानंतर आपले विविध असे उपक्रम होतात. त्या उपक्रमामध्ये तुम्हाला विद्यापीठातून निवड होते, जाता येते. आविष्कार म्हणून असतो. आता आविष्कार नावच आविष्कार आहे, सायन्स प्रोजेक्ट तुम्हाला बनवावे लागते. जर इथं निवड झाली तर तुम्हाला राज्य स्तरावर जाता येते. सोबत मला वाटतं सर अश्वमेध पण असतो. अश्वमेध स्पोर्ट्स खेळा संबंधात असतो, खेळा संबंधात असतो. इथून तुमची निवड झाली तर तिथं जाता येते. बरं, एवढंच नाही, एनसीसी परेड म्हणून असतं. इथं जर तुमची निवड झाली ना, तुम्हाला त्या तुमचे दुसऱ्या पातळीवर निवडून दिल्लीला जाता येते. आरडी परेड, लाल किल्ल्यावर तुम्हाला त्याच्यात सहभागी होता येते. जे हे होते ना, परेड होते ना, त्याच्यामध्ये सहभागी. आता एवढ्या चांगल्या संधी आहे, एवढ्या चांगल्या संधी आहे, पण संधीचं सोनं करणं कोणाचं काम आहे? आपलं काम. कोणाचं काम आहे? आपलं काम. आव्हान कॅम्प आम्ही नागपूरला केल्या होत्या, अशाच टी शर्ट भेटल्या होत्या. त्याच्यामध्ये काय शिकवलेलं, जर कुणाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा जर हार्ट बंद पडला तर त्याला सीपीआर देऊन, त्याच्या तोंडामध्ये श्वास भरून सीपीआर देऊन त्याचा हार्ट आपल्याला चालू करता येईल किती सेकंद, हे टेक्निक शिकवली होती. सोबतच 10 प्रकारच्या गाठी असतात. आता कासरघाट माहिती तुम्हाला? बैलघाट कोणाला माहिती? बैलघाट, हा त्याला बैल. तुमचे शेती आहे का भाऊ तुमच्या घरी? शेतकरी आहे का तुम्ही? अच्छा, आव्हानमध्ये शिकले. बरं, शेती किती जणांच्या इथे आहे शेती? अरे वा वा, तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. अरे भाऊ, एक गोष्ट सांगू का? शेती आहे ते म्हणजे वावर आहे का पावर आहे? वावर आहे का पावर आहे? पण आज जर वावर म्हणलं तर पोरगी नाही म्हणते, नोकरी आहे का म्हणते. का म्हणते? पण एक गोष्ट सांगतो, आज जर शेती पूर्ण संपली, हा निकले चामरे शेतीच नाही तर पैसा खाणार आहे का? अन्न कुठून पिकवतो? अन्न कुठून पिकवतो? शेतीमधून पिकवतो. मग आपण शेती करण्यासाठी युवकांनी बीएससी अग्री आहे, ऍग्रिकल्चर आहे, हे असे कोर्स केले पाहिजे. मास्टर डिग्री मध्ये ऍग्रिकल्चर कोर्स आहे, डिप्लोमा कोर्सेस आहे. मग शेती सोबत जोडधंदा कोणता? दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुट पालन असेल, शेळी पालन असेल, बरोबर आहे. अरे गावठी कोंबडीचं अंड किती 10 जाते का 20 जाते? गावठी कोंबडीचं अंड खासाठी लोक विकत घेतात 10 का 20 रुपये. 20 रुपये किती? 20 रुपये. आता तुमच्याकडे 10 कोंबडे आहे, एका दिवशी 10 अंडे दिले एका कोंबडीने, किती झाले? 20 झाले.
200 किती झाले? अरे घर बसल्या कोंबडीने अंड दिलेले, घर बसल्या तुमच्याकडे अंड्यासारखे पैसे आले ना, यासाठी का पाहिजे? का पाहिजे? दिमाग आहे ना तुमच्याजवळ? काढून ठेवला होता का? त्याच्यासाठी बुद्धीला चालना पाहिजे. आता बुद्धीला चालना म्हणजे का फोडून दही दूध तूप साखर टाकून होणार आहे का? याच्यासाठी चिंतन. 4 गोष्टी आहेत: वाचन, विचार, मनन, मंथन. वाचायचं, आपल्याला जे ऐकू येते ते ऐकायचं, विचार करायचा, त्याच्यावर